बोला की सांगा. रोहित पवार जी कुस्ती स्पर्धा आता घेणार आहे त्याबद्दल तुमची भावना काय, तुमचं मत काय आहे? आता मार्च महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये कर्जत जामखेडला ज्या स्पर्धा होणार आहेत त्याला खरं माझा पैलवान म्हणून एक विरोध आहे. पण विरोधाबरोबर ज्या स्पर्धा होणार आहेत त्या डिसेंबर महिन्यामध्ये व्हाव्यात कर्जत जामखेडला, आणि 2025चा महाराष्ट्र केसरी तिथं आपण 2025च्या स्पर्धा घ्याव्यात. 2024च्या स्पर्धा झालेल्या आहेत. 2024 सोडून आपण आज 2025च्या महाराष्ट्र केसरीबद्दल विचार करावा, ही माझी कळकळीची भावना आहे. त्यांनी बक्षीस 1 कोटी रुपये द्यावं आणि त्यांनी बक्षीस 1 कोटी रुपये जाहीर करावं. कर्जत जामखेडपासून 1 कोटी रुपयाची प्रथा पडावी. इथून पुढे भविष्यात महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपयाची बक्षीस देण्याची प्रथा ही कर्जत जामखेडपासून सुरुवात झाली. हे खरोखर सुरुवात व्हावी, ही माझी भावना आहे. त्यांनी स्पर्धा घेतल्या तर तुमच्या काय पुढे भूमिका असणार आहे? मी शासनाकडे ह्याची मागणी येत्या 4 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसच्या पुढं एक दिवसीय लक्षणीय उपोषण करून ह्या सर्व मागण्या मांडणार आहेत शासनापुढं. आणि खरोखर शासनानं त्याचा गांभीर्याने विचार जर नाही केला तर त्याच्या पुढचं माझं पाऊल हे खूप आक्रमक असणार आहे. त्यामुळे शासनाने ह्याचा गांभीर्याने विचार करावा. त्याला त्या स्पर्धेला निर्बंध घालते ज्या रोहित पवार आयोजन करतात, तर ते बरोबर आहे का? असं हे कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल, हे खरोखर बंदी घालायची जी तिकडे खेळला तर इकडे खेळून देणार नाही, हे खरोखर 100% चुकीचं आहे. आता परवा पण अनेक गोष्टी ह्या महाराष्ट्र केसरीमध्ये बघायला मिळाल्या. आर्मीत नोकरी करणारा असेल किंवा रेल्वेत नोकरी करणारा असेल त्याला त्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली होती. आर्मीत नोकरी करणारा काय अतिरेकी वाटला का तुम्हाला? की त्यानं देशाची सेवा करतो तिची चुकी आहे तिची, त्याच्यावर का बंदी घातली तुम्ही? अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या परिषद असेल किंवा संघ असेल ह्या दोघांकडून खरोखर समन्वय साधून यांनी ह्या स्पर्धा एकत्र घेतल्या पाहिजेत. नाहीतर नाही घेतल्या तर शासनाने यात लक्ष घातलं पाहिजे. कारण ज्या नियम अटी आहेत त्या खरोखर एखाद्या होणाऱ्या पैलवानला किंवा जे उदयोन्मुख मल्ल जे कुस्ती क्षेत्राकडे बघतात त्यांचा येण्याचा त्या भावनासुद्धा होणार नाही कुस्ती क्षेत्राकडं. अशा तुमच्या नियम अटी तुम्ही घालायला लागला आहे. येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्र बंद पडेल अशी तुमच्या जाचक अटी तुम्ही तयार करून तिथं पैलवानांच्यावर लादायला लागला आहे. इकडं खेळा तर इकडं खेळून देणार नाही, अशा दादागिरीला कोणीही बळी पडणार नाही. कारण दादागिरी सगळेच करतात. त्यामुळं ह्या दादागिरीला किंवा ह्या असल्या मागणीला कोणी भीक घालणार नाही. फक्त मला जी परवा खटकलेली बाब म्हणजे ह्या परवा ज्या स्पर्धा झाल्या आर्मीतल्या पैलवानांना तुम्ही खेळून दिलेलं नव्हतं त्यावेळेस, किंवा रेल्वेत नोकरी करणाऱ्या पैलवानांना खेळून दिलं नव्हतं. तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो ही काय त्याची चुकी आहे का? त्याच्या हिमतीवर त्याच्या कष्टावर तो आर्मीत किंवा रेल्वेत नोकरीला लागलेला आहे. ते कुणाच्या वशिल्यावर नाही, कुणी कुठं भरती होऊन त्याच्या कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर तो तिथं नोकरीत भरती झालेला होता. आणि आर्मीतल्या पैलवानावर जर तुम्ही बंदी घालत असला तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कारण तो देशाची सेवा करतो आहे, महाराष्ट्राचा पैलवान आहे, तो कुठला UP बिहारचा पैलवान नाही, महाराष्ट्राचा पैलवान आर्मीत सेवा करत असताना तुम्ही त्याच्यावर महाराष्ट्र केसरी खेळण्याची बंदी घालताय म्हणजे खरोखर ही तुम्हाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये असल्या कुठल्याही गोष्टींना भीक घातली जाणार नाही. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र केसरी ह्या पारदर्शकपणे एकच स्पर्धा महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, ही प्रामुख्यानं मागणी मी येणाऱ्या आंदोलनात बोलणार आहे. आणि जर खरोखर शासनानं लक्ष नाही दिलं या गोष्टीकडं तर येणाऱ्या काळात ज्या अडचणी तयार होतील, खरोखर मला ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत, पण एक क्षेत्र असे आहेत, बैलगाडी क्षेत्रात असेल किंवा कुस्ती क्षेत्र असेल, आता काही गोष्टी ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये घडल्या. अशी कुठलीही घटना कुस्ती क्षेत्रामध्ये घडू नये ह्याची दखल शासनाने घ्यावी एवढी माझी विनंती आहे. तुमची चळवळ म्हणजे मग कुस्ती सुधार एक प्रकारे चळवळ तुम्ही कुस्ती सुधार चळवळ एक आज आपण उभा करतोय सांगलीमधनं. खरोखर महाराष्ट्रामध्ये कुस्तीला आपलं खरोखर मोठं स्थान आहे. जुनी संस्कृती म्हणून आपण कुस्तीकडे बघतो. महाराष्ट्राचा जुना खेळ महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये, आणि एक कुस्ती सुधार चळवळ म्हणून उभा करतोय असं आपण समजून काम चालू केलेलं आहे. मी त्यांचा वाद मिटू दे अगर न मिटू दे, त्यांचा वाद नाही मिटला तर तुम्ही स्वतः 1 कोटीचं बक्षीस जाहीर करून स्पर्धा घेणार का? शेवटी आपल्याजवळ काहीतरी बेस पाहिजे. आता आज संघ असेल परिषद असेल त्यांच्या भांडणात जर होत असलं, आपली जी मागणी आहे की 2 महाराष्ट्र केसरीची 1 महाराष्ट्र केसरी व्हावी, मग शेवटी आपण 3री महाराष्ट्र केसरी घ्यायची का? मग त्या आपण पदाला कुठेतरी न्याय द्यायचं काम करायला लागलो मग ते आपणच पुन्हा बिघडवतोय काय? असं पुन्हा चित्र तयार व्हायला नको. सांगलीला ह्या दोघांनी एकमत करून आजही सांगलीला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा द्यावी. दोघांनी एकमत करून आजही 1 कोटी रुपये देण्याची तयारी आहे आमची. देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये
कुस्ती क्षेत्र म्हटलं तर आपली खरोखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं. पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात 4-4 महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही? कारण आज 2024चे 2 महाराष्ट्र केसरी, 1 महाराष्ट्र केसरी झालेला आहे. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे. ह्या 2025 वर्षामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी होणार. 2025चे 2 महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार. म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असं एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतंय. म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरं तर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की 2024चा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की 2024चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळा आहे. आणि 2025च्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे. ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. कारण जी 50-60 वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची ती खरोखर या पदाची खरोखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या. एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं सोबत आहे. कारण ह्या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी, डिसेंबर महिन्यात 2 महाराष्ट्र केसरी, ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, युवा महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी. म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरीची पदाची खरोखर तुम्ही चेष्टा लावलेली आहे या संघटनेनं. खरोखर शासनाने ह्यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत होऊन एक महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक, नाहीतर शासनाने यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून ह्यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे. ही खरं माझी पहिली मागणी आहे. राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे वाक्य अंमलात आलं पाहिजे शासनाच्या वतीनं. म्हणून खरोखर मी आज सर्व पत्रकारांच्या समोर उपस्थित आहे. येणाऱ्या काळामध्ये 2024चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये 2025चा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे. संघटना असेल, परिषद असेल. आणि ज्या पद्धतीनं मी 2 वर्षापाठीमागं सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या, मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो. आज सांगलीला जरी स्पर्धाच्या आयोजनाची संधी नाही दिली तर येणाऱ्या 25च्या डिसेंबरमध्ये जी महाराष्ट्र केसरी जो आयोजन करेल त्याने 1 कोटी रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची ही माझी मागणी आहे. कारण त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे माझी. होणारा महाराष्ट्र केसरी 15-20 वर्ष आयुष्यातली खर्च करून तो 50-60 लाख रुपये खर्च करून तिथपर्यंत पोहोचलेला असतो. आणि खरं आज आपण जर विचार केला तर अनेक महाराष्ट्र केसरी असे आहेत. आज आमचे मी गुरुवर्य म्हणेन पहिलवान गुलाब बर्डे नगरचे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात. परवाच राष्ट्रकुलला ज्यांनी सुवर्ण पदक आणलं, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख असतील, इस्माईल शेख असतील, उतार वयात खरोखर औषधोपचाराची सुद्धा त्यांची सोय न झाल्यामुळं त्यांचं दुःखद निधन झालं. 4-5 महाराष्ट्र केसरी असे आहेत की आज शेतात काम करतात. ते खरं तर त्यांची चुकी नाही असं माझं मत आहे. कारण 15-20 वर्षाची उमेदीचा काळ आहे तो पूर्ण तालमीसाठी आपल्या तालमीचं, गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव करण्यासाठी तो पहिलवान आमचा 15-20 वर्ष इथं खर्च करतो. आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरखर महाराष्ट्र केसरी गाथा उंचावून तो नाव करतो. त्या महाराष्ट्र केसरीची खरखर उतार वयात जी अवस्था होती ती आज मी डोळ्यानं बघतोय. म्हणून माझी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जो आयोजन करणार आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं त्याने 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात ते 1 कोटी रुपये त्याच्या नावावर ठेवले तर महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये त्या पैलवानाला मिळतील. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला ते पैसे मिळतील ही ह्याच्या पाठीमागची माझी भावना आहे. आणि आपण आज 2024चा महाराष्ट्र केसरीचा विषय बंद करून 2025च्या डिसेंबरच्या महाराष्ट्र केसरीच्या बद्दल चर्चा करावी दोन्ही संघटनेनं. नाहीतर ह्याच्यात लक्ष घालून शासनानं ह्यात गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा. येणाऱ्या 4 दिवसामध्ये माझं सांगली कलेक्टर ऑफिसच्या पुढं 1 दिवसीय लक्षणीय उपोषण होणार आहे. त्या उपोषणामध्ये माझे सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडे मागणी करणार आहे. आणि खरखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाला अडचणी निर्माण करणार असणार आहे. त्यामुळे शासनाने ह्याचा गांभीर्यानं विचार करून
योग्य ते निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा ही माझी एक डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे.